guys, we are heading towards Kumbhakeshwar. किधर है अपन जा रहे? Where are we going? Kedareshwar, sorry. We are heading towards Kedareshwar. It's in Nashik. So let me show the trip how it is. Yo man, here's the driver Sunil. We are hired him. Per day basis, he takes 700 rupees. क्या बोल गाड़ी यूटर्न मार रहा हूँ. If you have any enquiries, so you can just contact him. I just provide you his number. कहाँ रुकाऊँ गाड़ी? So the details will be mentioned in the comments or in the description. So please, I'll update you with all the details how to go there and. कब आएगी तू आए रुक मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगी टॉर्च बंद करना. टॉर्च भी चार्ज होता है. उसके अंदर क्या था बेटा? शेर है शेर. वही लगा बैठा है. अपना ये पेंट किया. घर बनने के लिए किया वो. रात को जाएगा उसके तो हार्ट अटैक आ जाएगा. नीचे जाने की भी ताकत रखने की आती. उल्टा रास्ता रहेगा ना उधर से नीचे जाने का. मौसम नहीं है. बादल गाडी उडी हलते ना तर काय बोलू. आमने इकडे भेटून नाही. हाय किती आहे. ताबे आलो आहे. ताप ताप थांब ना. हे दादा पेट्रोल कुठे भेटेल. खानवडी आहे बघ जेवायची. लोक आले इकडे. आता एवढी गर्दी असणार नाही. पूरा खत्म मत कर. हम लोग पहुंचे हैं हरिश्चंद्रगढ़. और किधर हम लोग? हाँ आता आम्ही पोहोचलोय हरिश्चंद्रगढ़. कॅन्सल परत कॅन्सल कर. एडिट होईल ते. तर आता बघूयात कसं काय आता प्रवास जातो इथून. 1 तास लागणार. हे बघा असा रस्ता आहे हा. आणि याच्या आधी एक सांगू इच्छितो की जेव्हा पण याला रेनकोट घेऊन या आणि पैसे आणि कॅश घेऊन या. इथे नेटवर्क अजिबात नाही आहे. आणि गाडीचं पेट्रोल फुल करा. हा गाडीचं पेट्रोल पण फुल करा. ते पण महत्वाचं आहे.
जर तुम्हाला काय आणायचं आहे आणि खायला पण घेऊन खायला पण घेऊन या. आता मी बघतोय काय ते बघा, हा असा रस्ता आहे. आता वरती गेल्यावर माहिती पडेल की कुठला गड, हरिश्चंद्र. तू काय बोलायला सुनील? केदारनाथ, केदारलिंग, केदारेश्वर लिंग, ते पण वरती आहे हरिश्चंद्र गडाच्या इथेच. 4 स्तंभ थी, अभी 1 ही स्तंभ बचा हुआ है. ह्याची पूर्ण स्टोरी आहे ती तुम्हाला थोडक्या वेळात सांगतो. हा असा रस्ता आहे. जरा दाखवा जरा फोटो व्हिडिओ. त्यात आम्ही आलोय पण आता कळत नाही कुठून जायचंय. 4-5 रस्ते आहेत. जाना पडेगा. इथून पण रस्ता आहे, इथून पण रस्ता आहे, पण हा रस्ता आहे कुठे? थांबा शोध लावत आपण. नाही इथून तर नाही आहे, इथून पण इथूनच आहे. तर हळूहळू चला. हे बघा आमची गाडी तिथे आहे. ती ब्लॅक कलरची सेंटर दिसते तुम्हाला. आम्ही तिथून आता इथपर्यंत आम्ही आलो वरती. अजून आज वरती यायचं 1 तासाचा रस्ता आहे. व्ह्यू अतिसुंदर, स्वर्ग सारखं. असा रस्ता आहे. आम्ही अजून एक चुकी केली. मी वरती येताना पाण्याची बॉटल नाही आणली. फुल टू फाटली आहे खरं. घाम सुटला. अजून मच्छर पण इथे भरपूर आहेत. इथे डेंजर मच्छर आहेत. रस्ता असा आहे. आम्ही कदाचित 15 मिनिटाचा रस्ता आता पार केला आहे. पुढे अजून 1 तास आहे. हा रस्ता डायरेक्ट सरळ आहे. कुठून जायचं माहिती नाही. इथे आम्ही जेव्हा ह्या गडावर आलो तिथे बघितलं असा कचरा असं इथे टाकलं आहे. तर कृपा करून सर्वांना विनंती आहे, आपण जेव्हा कुठल्या गडावर जातो तर कृपा करून तिथे कचरा वगैरे करू नका. ही आम्हाला शिडी भेटली आहे, स्वर्गाची शिडी. हे बघा आता एवढं वरती आलो आम्ही. आता आम्हाला इथे एक शिडी भेटली आहे लोखंडाची. ॲक्च्युली आम्ही खालून जेव्हा बघितलं तेव्हा शिडी आम्हाला दिसत नव्हती. खरी पूर्ण खालून ढगढग दिसत होते. चला वरती पोचून सांगतो एक्झॅक्टली अजून काय काय. चढू लय दम लागला भाई. तुम्हाला इकडचा व्ह्यू बघायचा आहे. हा बघा. हा मला शिडीला पकडू दे पहिलं. ही शिडी आमची गाडी कुठे आहे? कुठे रे? मी आताच बघितली गाडी कुठे. किधर है अपनी गाड़ी किधर है अपना? ओके हे बघा तिथे. क्या लेफ्ट में? हां हे बघा इथे. हा बघा. आणि मित्र माझी अशी हरामी आहेत ना, मला फक्त फोटो काढ वरती पहिल्यांदा निघून जातात आणि मागे राहते फोटो काढण्यात. चढण नंतर इथे तुम्ही एकदा वरती पोहोचलं, ती शिडी पार केलीत ना, इथे हा धबधबा आहे छोटासा. वरती जे आपण येतो नंतर थोडंसं पुढे गेल्यावर ही गेली शिडी, इथे संपली. आता याच्यानंतर आपलं पायवाट.
छोटासा वॉटरफॉल आहे. पुढे पण अजून वॉटरफॉल आहे असे म्हणतात लोक. तर बघूयात पुढे अजून काय काय. हा वॉटरफॉल आहे वरती, थेंबे थेंबे पाणी जाते. आम्ही आज गडावरती आलो आहे. कोणतं घर आहे तुलाच माहिती नाही. हे घर कोणतं आहे? आम्ही त्या मित्राकडे आलो. केदारेश्वर. आम्ही आता एक्झॅक्टली झालं असं. हा दिसतोय तुम्हाला, हाच आहे तो व्यक्ती. रात्री 11 वाजता फोन केला आणि बोलतो चलो जाणे काय, आणि कुठे जायचं माहिती नाही. हां, मला घेऊन आलं आहे, ह्याला घेतलं आणि ह्याला घेतलं. हा बोलतो नाशिकला जायचं आणि कुठे जायचं आम्ही कधी नाव पण ऐकलं. म्हणजे चला जाऊयात, लई दिवस झाले ट्रिप केली नाही. पण इथे जेव्हा आलो तेव्हा कळालं की असं सौंदर्य तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि नेमकीच आज गुरुपौर्णिमा आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही बोललो की चल चांगलंच झालं जे काय झालं ते. आणि मी असा मोबाईल पकडला, मला असं वाटतं आता खाली जर मोबाईल गेला माझा तर परत भेटणार नाही. तर आता आपण पुढे जाऊयात. तिकडे इथून खालती गेला, इथून खालती गेला तर तुम्ही सगळ्यात आणि आमचा बाबा इथे बसला आहे. आणि ह्या गडाचं नाव आहे केदारेश्वर गड. तुम्ही जेव्हा याल तर काही काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. केदारेश्वर गड नाही आहे, हां, मंदिर आहे. केदारेश्वर मंदिर आहे. आणि कुठला गड आहे? हरिश्चंद्र. हरिश्चंद्रगड. तर इथं तुम्ही नक्की जावं. आणि पावसाळ्यात तर वेगळीच मजा आहे गडाची. आरामात उतरून या. इकडे लोक फिरती आहे. कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. आमचा मित्र आहे नऱ्या, त्याला खेकडा भेटला आहे. एवढा डोंगरावर खेकडा, सफेद खेकडा. हे टाक त्याला खाली, चावेल वेल. नाही, हा माणसाळू आहे. माणसाळू आहे, तुला कोणी सांगितलं? खाली ठेव ना, खाली ठेव ना, पाण्यात नको टाकू. गेला तो, मेला तो. आम्ही एवढं वरती आलो आहे, ते असं काही एवढं काही बघण्यासारखं नाही. म्हणजे फक्त सिनेरी आहे. हा डोंगर तुम्हाला दाखवतो मी, एक मिनटं. आत्ताशी आम्ही, मला वाटतं अर्ध्या तासाचा रस्ता अजून एवढं वरती जायचं आहे. आणि वरती गेल्यावर ते मंदिर आहे आणि त्याच्या समोर तिथेच शिवलिंग आहे. आणि असं म्हटलं जातं की 4 पिलर्स जे आहेत त्याच्यावरती तो शिवलिंग असं काहीतरी आहे. तर मला वरती गेल्यावरच माहिती पडेल. खाली लोक बोलत होते, कारण की इकडच्या गावाला लोकांची आपल्याला भाषा कळत नव्हती. मराठीच बोलत होते, पण तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी जरा लँग्वेजचं आपल्याला नाही समजा. आणि माझी मराठी चांगली नाही, मी प्रयत्न करतो आहे, तर जरा समजून घ्या. असा रस्ता आहे. आता आम्ही नाही म्हणता आम्ही आलो आहे कमीत कमी एक 800-900 मीटर वरती आलो आहे. जास्तच असेल, 1000 मीटर वरती. 300 फूट नाही बाबा, जास्तच असणार. कदाचित 500, 500-700 फूट. म्हणजे नाही म्हणता 350-400 मीटर वरती आलो आम्ही. तर आता ह्यांचे फोटो काढतो, नंतर आपण येऊयात. आल्यावर असा धबधबा एक, असे छोटे छोटे वॉटरफॉल तुम्हाला इथे दिसतील. जर कुणी आलं इथे तर एक काळजी घ्यायची आहे की माउंटेन एरिया आहे, तर कधी छोटासा दगड तुमच्या डोक्यावर पडू शकतो, कोसळण्याची भीती आहे. तर जेव्हा पण चढाल तर वरती पण जरा बघा कुठे काही हरकत होते का. हां, असा जो स्पेस असतो ना, इथे जरासा त्रास होतो. बाकी मध्ये तर पूर्ण आता जसं आम्ही वरती चढतो आहे, सुरुवातीला आम्हाला लई दम लागत होता, पण जसं वरती चढतो आहे तर एक आतमधून उत्सुक वृत्ती, काय होतं त्याला, जिज्ञासा होते की एक्झॅक्टली वरती असणार काय आणि कसं असणार. फोटो तर बघितले आम्ही खाली. चला बघत वरती जाऊन काय होतं अजून. हे असे वॉटरफॉल तुम्हाला भेटतील. चप्पल सांभाळ, चप्पल. ॲक्च्युअल वॉटरफॉल ते आम्ही जास्त पुढे जाऊ शकत नाही, कारण की ते बॅरिकेड्स लावलेत, रेलिंग्स लावलेत. आणि हा जो रस्ता आहे इथे ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो आहे. काही वरती अजून पण पब्लिक आम्हाला दिसते.
ह्या पुढे कोळ असेल त्या एवढं वरती आलो आता. वरती आल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं की नाही मला माहिती नाही प्रॉपरली, बट फार सुंदर. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग सच अ ब्युटी बाय नेचर. आपण बाहेर जातो फिरायला, आपल्या महाराष्ट्रातच एवढी चांगली चांगली ठिकाणे फिरण्यासारखी छान आहे. रस्त्यात असा एक छोटासा पूल दिसेल आणि आम्ही ऑलमोस्ट इथे पोचलो. इथे आम्हाला बोर्ड दिसला एक आणि हा रस्ता इथे जातोय. हा व्हिडिओ काढताना मला बेअर ग्रिल्सची आठवण येते. आप यहाँ पे कुछ भी खा सकते हो, इससे जिंदा रह सकते हो. अजून आम्ही पोचतोच आहे. एक क्षण असं येतं की बाबा हा चल. डोंगराच्या टेकेवर आम्ही आलो आणि ती झेंडावंदन पण होता आय थिंक सो. काय दिसत नाही भाई. मागे एक छोटंसं मंदिर गेलं तर ॲक्च्युअल मंदिर आता आम्ही शोधतोय. थोडंसं भूलभुल्या या टाईप आहे इथे. काळजी घेऊन याल तर. डोंगराच्या वरती अशी छोटीशी विहीर आहे. आलं मंदिर आलं. गाइड गाइड राज गाइड. तो इथून रस्ता थोडा कठीण आहे तर मी व्हिडिओ पॉज करतोय. नंतर भेटूयात. आवाज आला घंटीचा. इथेच मंदिर आहे. हा इथे मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. धुकं भरपूर आहे तर खाली जाऊन मी तुम्हाला प्रॉपरली दाखवतो. मंदिराकडे आम्ही पोहोचणार आहोत. मला ॲक्च्युली एका हाताने मोबाईल पकडून आणि तुम्हाला वाट दाखवायला पण भीती वाटते, कारण की थोडंसं डेंजरस आहे. पडलो तर लागणार, तर खाली पडणार नाही. एवढं आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो. असा रस्ता आहे इथे. सरप्राईज. हम लोग पहुंच गए. हे पाणी जास्त आहे. बॅक तो बॅटरी लो झाली. काय बोलायचं. या काय इकडे काय करायला. As you can see, ये पहाड़ के अंदर ये गुफा है. जो शिवलिंग है इथे.
आणि हे 4 स्तंभ आहेत, तुम्ही बघू शकता तुम्ही. एक स्तंभ मागे तो ऑलरेडी पडला आहे आणि हा एक स्तंभ आहे. हे 4 स्तंभ आहेत total. आणि हा पूर्ण एक स्तंभ जो आहे ना ह्याच्यावरती उभा आहे. आणि असं म्हटलं जातं की हा ज्या दिवशी तुटेल पूर्ण जग डुबून जाईल, सर्वनाश होऊन जाईल असं म्हटलं जातं. त्याच्या मागे काय लॉजिक आहे, काय गोष्ट आहे, काय स्टोरी आहे आपल्याला माहिती नाही. आता मी तिथून आलो त्या शिवलिंगकडून आणि आता हे दुसरं तिथेच बाजूला एक मंदिर आहे, ते एक शिवलिंग आहे आणि हा एक मंदिर आहे. तर मला ह्याच्यावरती डेटा काढावा लागेल किती जुना मंदिर आहे. मला पण माहिती नाही ते काय लिहिलं आहे, बट मंदिराविषयी काहीच नाही लिहिलं आहे. नाही वॉट अन आर्किटेक्चर. स्टोनला कार्विंग करून बनवलं आहे. इथे ॲक्च्युली गुफा आहे आतमध्ये याला, पण पूर्ण पाणी भरलं आहे. आम्ही दर्शन घेतलं आता दर्शन घेतलं आणि आता चाललोय परत खालच्याकडे. मला वाटतं यायला वरती त्रास होतो, पण जाताना एवढा काय त्रास होत नाही कारण की स्लोप आहे ना. पण जसं तुम्ही एकदा वरती येता ना, तुमची जेवढी थकान आहे ती पूर्ण संपून जाते. आरामशी तर उतरताना एवढं काही प्रॉब्लेम नाही. खालचा रस्ता आहे, फक्त ब्रेक लावावा लागतो, सामान उतरायचं, धडपडून आपण पडूत. काही शेवाळ्या इथे आहेत आणि दगडी जराशी स्लिपरी आहेत थोडीफार, सगळीच नाही. सो यू नीड टू टेक केअर. हा बघा कसं धडपडला बघा. आता खाली उतरलो आम्ही